नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पोलीस पाटील भरती 2026 चालू घडामोडी भाग 9 मध्ये आज आपल्याला 15 प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, राहिलेले जे काही 34 जिल्हे आहेत, या 34 जिल्ह्यांची जी भरती प्रक्रिया आहे ती सुद्धा आचारसंहितेनंतर सुरू होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व जिल्ह्यांची या ठिकाणी परीक्षा होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा मार्च महिन्याचा पहिला आठवडा यामध्ये या राहिलेल्या 34 जिल्ह्यांचे पेपर होणार आहेत. त्यामुळे कुणीही गाफील न राहता या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे किंवा ज्यांना आपली बॅच लावायची आहे, त्यांनी माझा हा जो नंबर आहे दिलेला 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. इथे तुम्हाला या संदर्भातील सर्व डिटेल्स दिली जाईल. तर जास्त वेळ न लावता आपण काय करूया, आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. नुकतेच निधन पावलेले महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त राम सुतार यांचे जन्मगाव गोंडूर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, राम सुतार हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आता हा पुरस्कार त्यांना कोणत्या वर्षी मिळालेला आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि त्यांचं जे जन्मगाव आहे गोंडूर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धुळे, सोलापूर, परभणी, जालना. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, धुळे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2. भारतीय संसदेने विमा क्षेत्रात किती टक्के एफडीआयला म्हणजेच थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता दिली? म्हणजे मित्रांनो, थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच काय आहे? एफडीआय. तर किती टक्के मान्यता दिलेली आहे या विमा क्षेत्राला? 70%, 80%, 90%, 100%. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 100%. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षणपदी नियुक्त झालेल्या आर श्रीधर पाहिजे मित्रांनो इथं. आर श्रीधर या नाही तर आर श्रीधर भारतातील कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश. तर 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा. त्यानंतर बघा, डेझर्ट सायक्लोन 2 हा संयुक्त लष्करी सराव किंवा इथं मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचं सुद्धा चिन्ह बघायला मिळणार आहे. तर हा संयुक्त म्हणजे डेझर्ट सायक्लोनच्या पुढे अशा पद्धतीने चिन्ह असणार आहे, हे लक्षात ठेवायचं या 2च्या जागेवरती. हा संयुक्त लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशांच्या दरम्यान पार पडला? भारत युएई, भारत अमेरिका, भारत चीन, भारत जपान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारत युएई. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. 98व्या ऑस्कर पुरस्कार 2026 साठी बघा, कितवा पुरस्कार आहे हा? 98. आणि या 98व्या ऑस्कर पुरस्कार 2026 साठी बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म, इथं पिक्चर फिल्म झालेला आहे, तर हे दुरुस्त करून घ्या तुम्ही. फीचर फिल्म, फीचर फिल्म श्रेणीमध्ये भारताच्या कोणत्या चित्रपटाची निवड झाली आहे? होम ग्राउंड, होम बाउंड, होम पिच, होम कंट्री. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पर्याय क्रमांक बी, होम बाउंड. त्यानंतर बघा, ISO प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्र बोर्ड, पंजाब बोर्ड, राजस्थान बोर्ड, बिहार बोर्ड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बिहार बोर्ड. प्रश्न क्रमांक 7. वर्ल्ड तायक्वांदो रँकिंगमध्ये पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी रुपा बायूर ही खालीलपैकी कोणत्या राज्याची खेळाडू आहे? सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, IPL 2026, इथं 2026 पाहिजे. 2026 मध्ये सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरलेला कॅमेरून ग्रीन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, बांगलादेश. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ऑस्ट्रेलिया. आता हा खेळाडू जो आहे कॅमेरून ग्रीन याला एकूण किती रक्कम मिळालेली आहे IPL 2026 साठी, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणत्या राज्याने नुकतीच पगडी प्रथा बंद करण्याची घोषणा केली आहे? महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. तर पगडी प्रथा म्हणजे काय असतं हे सुद्धा तुम्ही सर्च करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगतो कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर ते तुम्हाला सांगायचं आहे, कारण त्यामुळे तुमचाच या ठिकाणी अभ्यास होणार आहे. आता पगडी प्रथा म्हणजे ही डोक्यावरती घालण्याची पगडी नाही, तर ही पगडी प्रथा म्हणजे काय आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. बँक ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या बँकेस प्राप्त झाला? बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, एका विद्यार्थ्याचा मला मेसेज आला होता, की सर तुम्ही म्हणजे मागचा जो आपला व्हिडिओ झालेला आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये, की तुम्ही फक्त प्रश्न आणि उत्तरं सांगत चला. याच्यामध्ये पर्याय सांगत बसू नका, जास्त वेळ जातो. तर मित्रांनो, माझं तुम्हाला सांगणं आहे, की तुम्ही प्रत्येकाची डिमांड वेगवेगळी असते आणि प्रत्येकाच्या डिमांडनुसार मला या ठिकाणी वागता येत नाही. तुम्ही व्हिडिओ बघता 2, 3, 4, 5 के विद्यार्थी व्हिडिओ बघतात आणि लाईक मात्र 27-28 असतात. तर तुमचं सुद्धा काम आहे, की तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघता, त्यावेळेला या व्हिडिओला लाईक करणे ही जबाबदारी तुमची आहे. तुमच्या जेवढ्या लाईक्स, कमेंट येतील तेवढं मला जास्त मोटिव्हेशन मिळणार आहे आणि तेवढ्याच तत्परतेनं मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बघितल्यानंतर त्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जेवढं कमेंट करण्यासाठी इच्छुक असता तुम्ही त्या पद्धतीनं लाईक करण्यासाठी, शेअर करण्यासाठी सुद्धा तेवढाच इच्छुकपणा तुम्ही दाखवायचा आहे. तर बघा आणि दुसरी गोष्ट की एखादा प्रश्न नजर चुकीने चुकून जातो पर्याय किंवा पर्याय एक असतो आणि आपल्या तोंडून एक बोललं जातं. परंतु इथे जी तुम्हाला खूण केलेली आहे अशी खूण, तीच खूण लक्षात ठेवायची आहे. तेच उत्तर आपलं फायनल असणार आहे. मुलं काय करतात की 15 प्रश्न दिलेले आहेत. 14 त्यामधले बरोबर असतात. परंतु एखाद्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, परंतु तोंडातून चुकून बीच्या जागी सी गेलेलं असतं. आणि मग तेवढाच एक मुद्दा घेऊन मित्र कमेंट करतात. परंतु या 14 प्रश्न जे अतिशय मेहनतीने तुमच्यासाठी बनवलेला आहे, त्याकडे लक्ष देत नाहीत. तर मित्रांनो त्याकडे सुद्धा लक्ष द्या. आणि निश्चित जर एखादं उत्तर चुकलं असेल, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते अपडेट करून देऊ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या देशाने 14 वर्षाखालील मुलींना हेड स्कार्फ स्कार्फ घालण्यावर बंदी घातली? चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 12. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? संगीता पिशारोटी, कल्याणी श्रीवास्तव, मोनालिका नमवार, ईशा अग्निहोत्री. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संगीता पिशारोटी. प्रश्न क्रमांक 13. पहिल्या कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात भरवल्या जाणार आहेत? नेपाळ, भूतान, जर्मनी, भारत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत. त्यानंतर बघा, जिल्हा वकिलांसाठी प्रत्येक राज्य बार कौन्सिलमध्ये किती टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत किंवा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत? 30%, 35%, 40%, 45%. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 30%. आणि प्रश्न क्रमांक 15 बघा, 2026 मध्ये भारतात पार पडणारी जनगणना एकूण कितवी जनगणना आहे? 14वी, 15वी, 16वी, 17वी. तर याचं उत्तर सांगण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 16वी जनगणना. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे 15 प्रश्न बघितलेले आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न बघायचे आहेत. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.